मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांचा कहर, मुलींच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलीस ठाण्यात आल्यावर गुन्हा दाखल। मुक्ताईनगरच्या छेडछाडी प्रकरणी सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांचं बोट, तर कठोर कारवाईसाठी सत्ताधारी आग्रही। मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शिवसेना भाजपत विलीन करा, अमित शहांनी एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगितल्याचा संजय राऊतांचा गौप्यस्फोट, शिंदेंनी फडणवीसांच्या तक्रारी केल्याचाही दावा। वेस्टिनमधला पहाटेचा संवाद खराच, राऊतांचा दावा, चर्चा खोटी असल्याचं सावरकरांची शपथ घेऊन सांगण्याचं आव्हान, ठाकरेंच्या कुंभस्नानाच्या आरोपांवर भाजप आणि संघाचं हिंदुत्व बोगस असल्याचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा, ठाकरेंची सेना अनंत दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महाड दिवाणी न्यायालयाचं भूमिपूजन संपन्न, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींसह ज्येष्ठ विधिज्ञांची हजेरी। अधिकृत घोषणेपूर्वीच नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स, हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे नवे पालकमंत्री, मध्यवर्ती चौकात बॅनर्सची गर्दी। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे चिरंजीव भाजप आमदार संतोष दानवे यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल। रमजान मुबारक म्हणत पंतप्रधान मोदींच्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानचा शुभेच्छा, रमजानचा महिना समाजातल्या शांतता आणि सौहार्दाचं प्रतीक, ट्विटद्वारे शुभेच्छा। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साखळीतला अखेरचा सामना, भारत अर्शदीप पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंना संधी देणार का याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।